विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस याविषयी आपण चर्चा करत आलो आहे. मागील ह्या तासिकेपासून आपण मिनरल रिसोर्सेस या टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण वनसंपदा किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस विषयी चर्चा केली. मागील तासिकेला आपण बघितलं की महाराष्ट्रातील वनसंवर्धन किंवा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन इन महाराष्ट्र म्हणजे काय आहे, की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वनक्षेत्र वाढविणे ही एक काळाची गरज आहे. जर यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. यासाठी वनसंवर्धन करावे लागेल. वृक्षारोपणाद्वारे अधिक क्षेत्र वनाखाली आणावे लागतील. असलेल्या वनाचे संवर्धन करणे असेल, त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांच्या मदतीने वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहेत. यासाठी वनसंवर्धनाचा थोडक्यात आढावा घेणे आपल्याला गरजेचे आहे. आता जर आपण असाही विचार केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगलांचे व नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे जतन व संगोपन करणे म्हणजे वनसंवर्धन किंवा त्याला आपण फॉरेस्ट कॉन्झर्वेशन असं म्हणतो. याविषयी आज सांगत असताना असं एक गोष्ट गेली पाहिजे. वन एक साधन संपदा असल्यामुळे वनाचा वापर मानवाने आपल्या प्रत्येक गरजा भागवण्यासाठी केला आहे, हे आपण बघितलं. त्याचबरोबर हे वापर करत असताना त्याने अतिशय काळजीपूर्वक आणि गरजेपुरताच केला पाहिजे, असाही महत्वाचा आहे. त्याचबरोबर वनाचा अपयोग थांबवणे असेल किंवा त्यासाठी वनाचे संवर्धन करता करता दुसरीकडे जेणे जेणे शक्य आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करून वनक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. म्हणजेच यासाठी आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये असणारं वनसंवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे. त्यामध्ये सामाजिक वनीकरणाची व्याप्ती वाढविणे असेल, वृक्षारोपण करताना स्थानिक हवामान असेल, गरज असेल यानुसार झाडाचे वृक्षारोपण करणे, वनसाक्षरता वाढविणे म्हणजे वनाबद्दल शास्त्रीय व सामाजिक माहिती असणे, वनाचा काळजीपूर्वक व काटकसरीने वापर करणे, वृक्षतोड न करता वनसंवर्धन करणे, लोकांची मानसिकता व वैयक्तिक वर्तमानात वनसंवर्धनासाठी पोषक असे बदल करणे. त्याचबरोबर रस्ते असेल, रेल्वे असेल किंवा कालवे असेल इत्यादींच्या कडेला वृक्षारोपण करणे हाही एक महत्वाचा गोष्ट आहे त्या ठिकाणी. त्यानंतर गुरेचराई नियंत्रित जागेमध्ये करणे हेही सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्याचबरोबर वनसंवर्धन पूरक कार्यक्रम असेल, उपक्रम राबवणे असेल, थोडक्यामध्ये वनसंवर्धन पूरक मोठ्या प्रमाणावर राबवले गेले पाहिजेत आणि ते गाव पातळीवरती असेल किंवा शहर पातळीवर असेल त्या ठिकाणी राबवले गेले पाहिजेत. त्यासाठी वनशेती असेल किंवा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली वनशेती अभियान असेल, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याविषयी असणारी जागरूकता निर्माण केली गेली पाहिजेत. कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली. हे आपण बघितलं की भारतामध्ये 1980 साली वनसंवर्धन कायदा पारित झाला आहे. या वनसंवर्धन कायद्यामध्ये वृक्ष तोडण्यासाठी असणारे दंड असेल, शिक्षा असेल, याची आपण कठोर अंमलबजावणी जर केली तर नक्कीच त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो, हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्यानंतर पुनर्वृक्षारोपण करणे असेल किंवा इतर उपाययोजना असेल किंवा वनसंवर्धन करण्यासाठी आपण बघितलं की शालेय स्तरावर मुलांमध्ये असेल वनसंवर्धनाचे मूल्य निर्माण करणे गरजेचे आहेत. म्हणजे याच विषयी सांगत असताना प्राथमिक स्तरापासून तर उच्च शिक्षणापर्यंत पर्यावरण शिक्षणात वनसंवर्धनाचा समावेश करावा. तसेच पुढच्या पिढीमध्ये अधिक जागरूकता येईल. सध्याच्या पिढीमध्ये ही जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यम कार्य महत्वाचे आहेत असे आपल्याला म्हणता येईल. जर आपण सर्व घटकांनी शासनाला सकारात्मक असं मदत केली तर नक्कीच येत्या काही वर्षामध्ये आपण असा विचार करू की 33% जास्त वनक्षेत्र आपल्याला वनक्षेत्राखाली आणता येईल आणि त्याचा आपल्याला यात नक्की शंका वाटत नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आजच्या तासिकेला आपल्याला बघायचं आहे की आता आपण बघितलं की वन साधन संपदा कशी एक मानवासाठी अत्यंत गरजेची आहे किंवा वन एक साधन संपदा किंवा वनाचा असणाऱ्या साधन संपदेचं आपण संरक्षण कसे किंवा संवर्धन कसं करणार आहोत याचा आपण विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की साधन संपदेमध्ये पुढचा टॉपिक आहे मिनरल रिसोर्सेस किंवा खनिज साधन संपदा. आता खनिज साधन संपदा बघत असताना महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या औद्योगिक असेल, आर्थिक विकासासाठी येथील असणाऱ्या उपलब्ध साधन संपदेचा मोलाचा वाटा आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना किंवा प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना या गोष्टी आपण महाराष्ट्राविषयी असणाऱ्या या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत. खनिज साधन संपदा म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये असणारी खनिज साधन संपत्ती फारशी प्रसिद्ध नाही हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 12.33% क्षेत्रातच खनिज संपत्ती आढळते हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे राज्यातील बरीचशी खनिज संपत्ती बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रामध्ये विशेषतः स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहावयास मिळते.
आता जर आपण थोडासा विचार केला की महाराष्ट्रात असणाऱ्या खनिज दगडी कोळशा व्यतिरिक्त मॅंगनीज असेल, लोह खनिज असेल बऱ्याच प्रमाणात आढळते. याचबरोबर बॉक्साईड असेल, चुनखडी असेल, इलेमनाइट असेल, क्रोमाइट असेल किंवा बांधकामाचे खडक असे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रामध्ये आढळतात. तर डोलामाइट असेल, कायनाइट असेल, सिलिमनाइट असेल किंवा सिलिकायुक्त वाळू असेल, काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणाऱ्या मृत्तिका असेल याचाही अल्प प्रमाणामध्ये साठे आहेत. याशिवाय बराईट असेल, तांबे असेल, शिष्य असेल, फेस्ट असेल, फेल्स्पार असेल, क्वार्टझाईट असेल किंवा सोपस्टोन असेल किंवा ॲस्बेस्टॉस असेल असे किंवा अर्ध मौल्यवान स्फटिक इत्यादीचे साठेही महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघावयास मिळतात. आता महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे जर आपण मुख्य क्षेत्रांचा जर विचार केला तर आपण त्यामध्ये पूर्व विदर्भ असेल म्हणजे त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. आता जर आपण कोकण आणि दक्षिण विभाग म्हणजे दुसऱ्या विभागाकडे गेलो त्यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, ठाणे असेल, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार केला की ह्या दोन क्षेत्रामध्ये किंवा या दोन खनिज क्षेत्रांच्या प्रामुख्याने खनिज संपत्ती केंद्रित झाली आहेत. महाराष्ट्रात प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी प्रामुख्याने 285 खनिजपट्टे व गौण खनिजपट्टे साधारणतः 203 गौण खनिजपट्टे आहेत. यातून आपण विचार करू शकतो की महाराष्ट्रामध्ये असणारे आढळणारे खनिज असतील त्यात मॅग्नीज असेल, लोह खनिज असेल, बॉक्साईट असेल, क्रोमाइट असेल, चुनखडी असेल किंवा डोलोमाइट असेल किंवा कायनाइट किंवा सिलिमनाइट असेल किंवा इतर आणखी काही खनिजे या सर्व खनिजांच्या विषयी आपण आजच्या किंवा ह्या टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो खनिज संपत्ती म्हणजे काय थोडक्यात आजच्या तासिकला आपण बघणार आहोत. खनिज संपदा किंवा खनिज संपदा कशाला म्हणायचं किंवा खनिजे कशाला म्हणायचं याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याची प्रस्तावना बघत असताना की महाराष्ट्राची असणारी औद्योगिक व आर्थिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचा खनिज संपत्तीचा सर्वात मोठा वाटा आहे ते आपल्याला माहिती आहे की कुठल्याही महाराष्ट्राचा जर आर्थिक किंवा औद्योगिक विकास साधायचा असेल तर त्यासाठी खनिज संपत्ती हे एक मौल्यवान आहे किंवा मोलाचा वाटा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये असणारी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात नसली तर त्या ठिकाणी नसती तर तरी चांगल्या प्रकारे संपदेचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जर आपण या विचार केला तर देशातील एकूण खनिजापैकी फक्त 12.33% क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहेत. जर आपण म्हणजे पूर्ण इंडियाचा पूर्ण भारताचा जर आपण विचार केला भारतामध्ये असणाऱ्या एकूण खनिज क्षेत्रापैकी फक्त 12.33% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच जर याचाही पुढे आपण विचार केला तर एकूण देशातील खनिज उत्पादनापैकी जवळपास म्हणजे 100%चा या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी फक्त 4%च खनिज उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होतं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात आपण असा विचार करू की महाराष्ट्रामध्ये असणारे एकूण प्रमुख खनिज संपदेमध्ये खनिज संपदेला सर्वात जास्त महत्त्व आहे असंही आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आपण ह्या गोष्टी अभ्यासत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अल्प प्रमाणामध्ये खनिज उत्पादन होतं किंवा असणाऱ्या खनिज क्षेत्रापैकी फक्त अतिशय कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे खनिज क्षेत्र आहेत. या सर्व गोष्टी बघित असताना त्यात महत्त्वाचं ह्या अतिशय कमी असणारे याच्यातही औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये खनिज संपत्तीचा वाटा मोठा आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात या संपदेचा चांगल्या प्रकारे महाराष्ट्राने चांगल्या प्रकारे उपयोग करून औद्योगिक आणि आर्थिक विकास चांगल्या प्रकारे साधला आहे असंही आपल्याला ह्या आकडेवारून दिसतं येते. आता थोडक्यात असा आपण विचार घेऊ की ह्या खरं महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संपत्तीचा आढावा घेण्यापूर्वी आपण खनिजे म्हणजे काय किंवा खनिज कशाला म्हणायचे याचा अर्थ समजून घेणे सर्वात महत्त्वाचे किंवा गरजेचं आहे असं वाटतं. आता महाराष्ट्रामध्ये असणारी खनिज संपत्ती बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रामध्ये स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात आपल्याला पाहावयास मिळतो असंही आपल्या या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बेसाल्ट खडकावर असल्यामुळे बेसाल्ट खडकाचा असल्यामुळे त्या ठिकाणी स्फटिकयुक्त किंवा रूपांतरित खडकातच अशा प्रकारची खनिज संपत्ती सापडते. म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बेसाल्ट खडकानेच व्यापलेला आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचे जे आहे सांगितलं त्यामध्ये दगडी कोळसा असेल, खनिज असेल, लोह खनिज असेल, बॉक्साईड असेल इत्यादी खनिजे महाराष्ट्रामध्ये आढळतात असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया की खनिज म्हणजे काय. आता मूलतः खडकच हा एक विविध खनिजांचं मिश्रण असतं. मात्र या खडकांमध्ये जे मिश्रण नसतं थोडक्यात खालील व्याख्येवरून आपल्याला त्याचा अर्थ बोध होईल. खनिजाचं हे मूलतः खडक हे त्याचे विविध खनिजांचं मिश्रण असतं पण मात्र खडकामध्ये मिश्रण नसतं असं यावरून सांगता येईल. आता खनिज म्हणजे काय तर खनिज म्हणजे असेंद्रिय निश्चित स्वरूपाची संघटना असलेले एकजिन्सी असा पदार्थ होय त्याला आपण काय म्हटलो तर त्याला म्हणतो खनिज. आता दुसरी एक व्याख्या बघत असताना निश्चित रासायनिक संरचना व विशिष्ट अंतर्गत अणुरेणूंच्या गुणधर्मांनी युक्त
अशा नैसर्गिक व असेंद्रिय घटकाला किंवा पदार्थाला खनिज असे म्हणतात, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात निश्चित रासायनिक संरचना असेल किंवा विशिष्ट अंतर्गत अणुरेणूंच्या गुणधर्मांनी युक्त अशा नैसर्गिक असेंद्रिय घटकाला किंवा पदार्थाला आपण खनिज असेही म्हणू शकतो. थोडक्यात अशा अणुरेणूंच्या विशिष्ट गुणधर्मांनी किंवा भौतिक गुणधर्मांनी असलेला हा असेंद्रिय पदार्थ त्याची एक रासायनिक संरचना एक निश्चित असते. असा जो पदार्थ असतो किंवा जो घटक असतो त्याला आपण काय म्हणतो, खनिज असे म्हणतो या ठिकाणी. थोडक्यात आर्थिकदृष्ट्या महत्व असलेला भूपदार्थ. आता बघा, आर्थिकदृष्ट्या महत्व असलेला भूपदार्थ की जो जमिनीतून खणून वर काढावे लागतात त्या पदार्थाला घटकाला खनिज असं म्हणतात. साधी आणि सोपी व्याख्या, आर्थिकदृष्ट्या महत्व असलेला म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्याला अतिशय महत्व स्थान आहे आणि तो कुठे आहे तर भूपदार्थ आहे. जो असा भूपदार्थ म्हणजे जमिनीत आहे, तो जमिनीतून खणून काढला जातो त्या पदार्थाला आपण थोडक्यात खनिज असंही म्हणू शकतो. किंवा दुसरी एक व्याख्या बघत असताना आपण असं सांगू शकतो की खनिज सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिज असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात खाण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी असा एक मानवाच्या उपयुक्त असणारा जो पदार्थ सापडतो त्याला आपण खनिज असे म्हणतो. थोडक्यात खनिज म्हणजे काय ह्या व्याख्याविषयी आपल्याला चांगलं या ठिकाणी समजलं असेल. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की पृथ्वीवरील जवळपास 1600 प्रकारची खनिजे असून त्यापैकी 200 खनिजे मानव आपल्या अधिक प्रमाणात उद्योगधंद्यासाठी विविध वस्तू असेल कच्चा माल तयार करण्यासाठी वापरत असतो. आता काही धातू हे खनिजे असतात, त्या धातू खनिजामध्ये लोह असेल, तांबे असेल, सोने असेल, चांदी असेल, शिसे असेल, निकेल असेल, मॅंगनीज असेल इत्यादी. काही अधातू खनिजे असतात, त्यात मीठ असेल, गंधक असेल, दगडी कोळसा, अभ्रक इत्यादी हे होय. याशिवाय वेगवेगळे निकष वापरून खनिजांचे प्रकार सांगितले जातात. यामध्ये ऊर्जा खनिज असेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू किंवा दगडी कोळसा, त्यानंतर मृद खनिजे असेल, मीठ असेल, रत्न खनिजे, हिरा किंवा माणिक किंवा पाचवा असा यांचा समावेश होतो. इत्यादी प्रकारे खनिजांचे प्रकार आपल्याला समाविष्ट होतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये खनिजे आढळत नाही. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आपल्याला आढळून येते. आता विशेषतः खनिजांचा साठा हा पूर्व आणि दक्षिण भागातच आहे हे आपल्याला माहिती आहे. आता याचप्रमाणे सर्वच भागामध्ये खनिजे नाहीत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच महाराष्ट्रात प्रामुख्याने लोह असेल, मॅंगनीज असेल, बॉक्साईड असेल, चुनखडी असेल, अभ्रक, मीठ, तांबे, दगडी कोळसा, ग्रॅनाइट इत्यादी प्रकारची खनिजे कमी अधिक प्रमाणात आढळतात हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे या सर्व खनिज संपदेचा वापर संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी केला जातो असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच या सर्व खनिजांचा विचार केला असता यात प्रामुख्याने लोह खनिज असेल, मॅंगनीज असेल व बॉक्साईड या इत्यादी खनिजांचा यामध्ये समावेश होतो असं आपल्याला म्हणू शकतो. म्हणजे ह्या प्रमुख खनिजांबद्दल किंवा महाराष्ट्रातील संदर्भाबद्दल माहिती आपण खालीलप्रमाणे सांगता येणार आहे, आपण पुढे बघणार आहोत असं आपल्याला या ठिकाणी सांगणार आहोत. आता थोडक्यात खनिजांचं महत्व काय आहे की खनिज महत्व किंवा त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, कोणकोणत्या खनिजाचा कशासाठी उपयोग हे आपण थोडक्यात बघूया. की खनिजे हे मौल्यवान असतात हे सर्वांना माहिती आहे की खनिजांशिवाय कोणताही आर्थिक विकास चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रदेशाचा असेल, कुठल्याही देशाचा असेल, कुठल्याही राज्याचा असेल, कुठल्याही एखाद्या भूभागाचा असेल तर त्या ठिकाणी शक्य नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी जर खनिज असेल तर त्या ठिकाणी त्याचा आर्थिक विकास हा चांगल्या प्रकारे नक्कीच झालेला असो असं आपल्याला म्हणता येईल. आता अश्मयुगापासून तर आताच्या अवकाश युगापर्यंत जर आपण विचार केला तर खनिजांचा प्रवास हा एकदम गतिमान राहिला आहे, मूल्यवर्धक राहिला आहे आणि प्रगतीचा कालखंडाचा निर्देशक म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितला आहे. म्हणजे अश्मयुगापासून तर असेल तर प्रत्येक युगामध्ये असेल, ताम्र युग असेल, त्यानंतर लोह युग असेल, प्रत्येक लोह युगामध्ये प्रत्येक असणाऱ्या एकेका खनिजाला महत्व प्राप्त झाले आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अश्मयुगापासून तर अवकाश युगापर्यंत असणाऱ्या खनिजाचा प्रवास हा प्रत्येक असणाऱ्या युगामध्ये वेगवेगळ्या धातू वेगवेगळ्या असणाऱ्या खनिजाला त्या ठिकाणी महत्व प्राप्त झाले आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता खनिजे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की औद्योगिक क्रांतीचा पाया समजला जातो. सर्वात महत्त्वाचं ज्या ठिकाणी खनिजे असतील त्या ठिकाणी औद्योगिक क्रांतीचा पाया आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात जगात खनिजांचे वितरण असमान असून काही देश खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये समृद्ध आहेत असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ज्या ठिकाणी काही देशांमध्ये खनिज संपत्तीच्या समृद्ध आहेत त्या ठिकाणी खनिजांचे वितरण असमान असून काही देशांमध्ये आता आपल्याला माहिती आहे की काही देशांमध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडते तर काही देशांमध्ये अतिशय कमी स्वरूपामध्ये खनिज संपत्ती आहेत. आता जगात जर आपण विचार केला तर किंवा खनिज असेल त्या खनिजांचा किंवा लोह खनिज असेल त्या लोह खनिजाचा जर उपयोग आपण बघितला गेला तर लोह खनिजाचा उपयोग पहिल्यांदा सर्वप्रथम कृषी अवजारे असेल, ट्रॅक्टर असेल, वाहनाचे सुटे भाग असेल, भांडी असेल, रेल्वे डबे असेल, इमारत बांधकाम असेल, पूल असेल इत्यादींसाठी प्रामुख्याने त्याचा उपयोग केला जातो. आता जगातील 90% मॅंगनीज हा पोलाद निर्मितीसाठी वापरला जातो हेही आपल्याला सांगता येईल. आता औषधे असेल, रासायनिक द्रव्य असेल, प्लास्टिक असेल, काच सामान असेल, रंग निर्मिती असेल, शिसाची भांडी असेल किंवा चिनी मातीच्या भांड्यांना रंग यासाठीच मॅंगनीज वापरले जातं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात मॅंगनीजचा उपयोग कशासाठी झाला आहे आपण या ठिकाणी बघितलंय. आता पुढे
बघूया आपण की अनुक्रमांक 25 या अनुक्रमांक 25 या नावाने हा काही रासायनिक घटक आहे, त्याला आपण म्हटलं गेलो. या निसर्गात मोफत प्रमाणात आढळत नाही, तर तो नेहमी लोह संयुगात मध्ये आढळतो, म्हणून त्यांना खनिजात आहेत असं आपल्याला ठिकाणी सांगता येईल. आता मॅंगनीज हा सर्वात महत्त्वाचा मेंटल अलॉय म्हणून वापरणारा एक धातू आहे. विशेषतः स्टेनलेस स्टील मध्ये जास्तीत जास्त वापर केला त्यासाठी. आता बॉक्साईट पासून आपण काय म्हणतो, अल्युमिनियम जास्तीत जास्त मिळवू शकतो. विजेच्या तारा असेल, विमाने असेल, जहाजे असेल, मोटारीचे सुट्टे भाग असेल, बांधकाम इत्यादीसाठी प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना किंवा प्रत्येक गोष्ट सांगत असताना या ठिकाणी बॉक्साईट पासून काय अल्युमिनियम हा धातू मिळवतो, आणि अल्युमिनियम धातूचा उपयोग प्रामुख्याने विजेच्या तारा असेल, विमाने असेल, जहाजे असेल किंवा मोटारीचे सुट्टे भाग किंवा बांधकाम व्यवसायामध्ये त्याचा वापर केला जातो. आता त्यानंतर पुढे जाऊया की तांब्यापासून काय वापरलं, की तांबा तांब्याच्या बारीक तारा असतील, पातळ पत्रे असतील किंवा संरक्षण साहित्यामध्ये किंवा स्वयंचलित वाहने असेल, विद्युत उपकरणे असेल किंवा भांडे दागिने असेल, हे सर्व बनवण्यासाठी प्रामुख्याने तांब्याचा वापर केला जातो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात तांब्याचा असेल किंवा प्रत्येक घटकाचा असेल किंवा कोणत्या खनिजाचा वापर कशासाठी केला जातो याचा आपण बघतोय. आता त्यानंतर युरेनियम असेल, थोरियम असेल, प्लुटोनियम असेल किंवा ही आण्विक इंधने आहेत ही आपल्याला माहिती आहे. या सर्वांचा उपयोग प्रामुख्याने असणाऱ्या ह्या गोष्टींमध्ये केला जातो. त्यानंतर सोडियम नायट्रेट असेल किंवा पोटॅशियम नायट्रेट असेल, या सर्वांचा उपयोग प्रामुख्याने खत निर्मितीसाठी केला जातो असं आपण म्हणूया. म्हणजे कुठल्याही भागामध्ये खत निर्मिती करायची असेल किंवा काही करायचं असेल त्यासाठी सोडियम नायट्रेट किंवा पोटॅशियम नायट्रेटचाच वापर केला जातो. आता क्रोमियम असेल, कथील असेल, बोरेट असेल, या सर्वांचा उपयोग प्रामुख्याने अन्नधान्य साठवण्याच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. त्यानंतर सोने असेल, चांदी असेल, हिरे असेल, या सर्व खनिजांचा उपयोग प्रामुख्याने दागिने बनवण्यासाठी केला जातो असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आयोडीन असेल, कॅल्शियम असेल, क्लोरीन असेल, हे मानवी आहारातील महत्त्वाचे घटक आहेत आणि या महत्त्वाच्या घटकांचा उपयोग प्रामुख्याने मानवी आहारासाठीच केला जातो. त्यानंतर गंधक असेल, क्रोमियम असेल, यांचा वापर प्रामुख्याने कृषी उद्योग असेल किंवा कीटकनाशके तयार करण्यासाठी या प्रामुख्याने यांचा वापर केला जातो. म्हणजे प्रत्येक असणाऱ्या खनिजांचा वापर प्रामुख्याने वेगवेगळ्या घटकासाठी म्हणजे मानवाच्या प्रत्येक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात आपण असं बघितलं गेलं की प्रत्येक असणारं खनिजे मानवाची कोणती ना कोणती गरज त्या ठिकाणी भागवत आला आहेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या गरजेसाठी किंवा मानवाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गरजा असतील किंवा मानवाच्या असणारा आर्थिक विकास असेल किंवा मानवाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गरजा आहेत, त्या प्रत्येक गरजेसाठी असणारं उत्तर हे जर असेल तर ते उत्तर आहे फक्त खनिज असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता अभ्रक असेल किंवा अल्युमिनियम असेल किंवा विद्युत उपकरणे असेल किंवा विद्युत तारामध्ये त्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे असणारी खनिजे आणि त्यांचा वापर कसा किंवा त्यांचं महत्त्व काय हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता त्यानंतर पुढे बघणार आहोत की खनिजांचे वर्गीकरण. मगाशी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवर चालण्यासाठी 1600 प्रकारचे खनिजे असून त्यामध्ये 200 खनिजे हे व्यापार किंवा कारखान्यासाठी वापरले जातात. आता खनिज हे जैविक किंवा अजैविक, स्फटिकमय किंवा शुद्ध किंवा मिश्र किंवा मृदू किंवा कठीण स्वरूपातही असू शकतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता खनिजांचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, एक धातू आणि अधातू. आता धातू प्रकारामध्ये किंवा अधातू प्रकारामध्ये कोणकोणते ते आपण बघूया. किंवा लोह धातूचा जर आपण विचार केला, त्यानंतर लोह मिश्र धातू असेल, अलोह धातू असेल किंवा मौल्यवान धातू असेल, हे धातूचे प्रकार झाले. आता लोह धातूमध्ये जर गेलो तर हेमेटाइट असेल, मॅग्नेटाइट असेल, लिमोनाइट असेल किंवा पायराइट असेल, या सर्वांचा लोह धातूमध्ये समावेश होतो. लोह मिश्र धातूमध्ये गेलो तर मॅंगनीज असेल, क्रोमियम असेल, निकेल असेल, मॉलिब्डेनम असेल, कोबाल्ट असेल किंवा बोरॉन असेल, या सर्वांचा समावेश लोह मिश्र धातूमध्ये केला जातो. अलोह धातूमध्ये काय होतं तर तांबे असेल, अल्युमिनियम असेल, शिसे असेल, कथील असेल, थोरियम असेल, युरेनियम असेल, झिंक असेल, यांचा समावेश होतो. मौल्यवान धातूमध्ये सोने, चांदी आणि प्लॅटिनमचा समावेश होतो. धातू प्रकारामध्ये ऊर्जा खनिजे असेल, पेट्रोलियम असेल, दगडी कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, त्यानंतर खनिजे किंवा खते असेल, नायट्रेट असेल किंवा पोटॅश असेल, यांचा समावेश होतो. त्यानंतर रत्ने असेल, हिरा असेल, माणिक असेल, पाचू असेल, विमल प्रभा असेल, हरित प्रभा असेल किंवा हरित तांबणी असेल किंवा नीलमणी असेल, या सर्वांचा प्रामुख्याने रत्नामध्ये समावेश होतो. थोडक्यामध्ये आपण पुढे विचार केला की मृदू खनिज असेल, मृदू खनिजांचा उदाहरण म्हटले तर मीठ असेल, जिप्सम असेल, गंधक असेल, अभ्रक असेल, संगजीरा असेल, चिकणमाती असेल, सुमरी असेल किंवा वालुका असेल, या सर्वांचा प्रामुख्याने मृद खनिजामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण खनिजांचे वर्गीकरण करत असताना धातू आणि अधातू म्हणजे काय याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. धातू प्रकारामध्ये कोणकोणते येतात हे बघितलं आपण, धातूचे वेगळे प्रकार बघितले, अधातूचे असणारे वेगळे प्रकार बघितले असते. आता ऊर्जा खनिजे असेल तर सर्वात महत्त्वाची ऊर्जा साधने कशासाठी वापरली जातात हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर लोह धातू असतील तर धातूंचे कशासाठी उपयोग केला जातो हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. अशा प्रकारे खनिजांचे वर्गीकरण करत असताना आपल्याला ह्या गोष्टी आपल्या या ठिकाणी अभ्यासल्या आहेत. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण खनिज संपत्ती विषयी साधारण सांगत असताना खनिजे म्हणजे काय असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे असणारी खनिजे कोणकोणती याचा विचार आपण या ठिकाणी केला गेला आहे.
म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला असता काही भागामध्ये सर्वच भागांमध्ये खनिजे आढळत नाही हे आपण बघितलं. काही भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या विशेषतः दक्षिण आणि दक्षिण भागामध्ये किंवा पूर्व भागामध्येच खनिजांचा साठा आहे ते आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये असं आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे कोणते याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेतला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या तासिकेला आपण ह्या गोष्टी बघितल्या आहेत. याच तासिकेमध्ये कुणाच्या काही प्रश्नविषयी शंका प्रश्न निर्माण झाले असेल त्या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिली आहे त्यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की लोहखनिज असेल किंवा आयर्न ओर असेल हा लोहखनिज संपूर्ण उद्योगधंद्याचा पाया मानला जातो आणि जगातील औद्योगिक क्रांतीमध्ये लोहखनिजाचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे. भारतात लोहखनिज विपुल प्रमाणामध्ये आढळते हाही बघायचं आहे. आणि याच अनुषंगाने बघत असणाऱ्या लोहखनिजाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारे लोहखनिजाच्या शुद्धतेवरून लोहखनिजाचे 4 प्रकार सांगितले जातात. हे 4 प्रकारांचा अभ्यास आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.